नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या बातम्यांमध्ये स्वागत. ITR-मुळे वगळलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा सन्मान. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अपडेशनचे काम युद्ध पातळीवर. 1042 ग्राहक करतात घरावर सौर ऊर्जेची निर्मिती. वर्षभरात महावितरणाला दिली 5,49,000 युनिट वीज. लिंबाच्या दराने घेतली 6,000 पर्यंत भरारी. दर प्रति क्विंटल 10,000वर जाण्याचे संकेत. कापूस गाठीच्या खरेदीसाठी उतरल्या आंतरराष्ट्रीय कंपन्या. खुल्या बाजारात दराला झळाळी. रुई गाठीचे भाव 56,500 रुपयांवर. काम होत नाही, करा ऑनलाईन तक्रार. सर्वाधिक तक्रारी पंचायत विभागाच्या. आपले सरकार पोर्टलवर. शासनाच्या सर्वच विभागाविरोधात होणार तक्रारी. दूध अनुदानाची प्रतीक्षा महिनाभरानंतरही कायम. शेतकऱ्यांचा डाटा भरला नसल्याचे स्पष्ट. अवकाळीने खरीपानंतर आता रब्बी हंगामही धोक्यात. अमरावती, वर्धा, यवतमाळ, नांदेडमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. शेतकऱ्यांच्या मनधरणीसाठी 3 मंत्र्यांकडे जबाबदारी. उद्याच्या दिल्ली चलो आंदोलनाचा केंद्र सरकारवर दबाव. धरणग्रस्त वाऱ्यावर आणि कृषी पंप उघड्यावर. उजनी काठावर शेकडो पाईप, विद्युत केबलचे जाळे. पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. वादळ गारपिटीने पिके भुईसपाट. गहू, हरभरा, भाजीपाल्याचे नुकसान. बागांमधील संत्रा गळाला. रेशनच्या मोफत धान्यावर सरकारी बाबूंचा डल्ला. सिल्लोड, सोयगावमधील प्रकार. मिळालेले धान्य काळ्या बाजारात. 1000 गावात जलसंकट. 1100 उपाययोजनांची मात्रा. 31% पावसाची तूट. 347 खासगी विहिरींचे करणार अधिग्रहण. KYC होऊन सुद्धा खात्यात अनुदान येण्याची प्रतीक्षा कायम. शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानात ऑनलाईनचा खोडा. भिजलेल्या कापूस दरात 1600 रुपयांपर्यंतचा फटका. मानवतमधील स्थिती. 5,500 ते 6,400 रुपयांपर्यंतचा दर. अशा दररोजच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.